राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 2 दिवसीय पंचायत राज परिषदेचे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले होते। या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी राज्याचे गृहमंत्री आर पाटील, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा निवेदिता माने, प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते। पाटील म्हणाले, केंद्र शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने जिल्हा परिषदेची स्वतंत्र यंत्रणा ठेवण्याची गरज नाही, असा विचार केंद्र पातळीवर सुरू आहे। राज्यातील ग्रामीण भागाची वेगळी ओळख टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अस्तित्व गरजेचे आहे। ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरात स्थलांतर होत असल्यामुळे शहरावरील मूलभूत सुविधांवर ताण येत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न सोडवल्यास शहरांना सध्या भेडसावणाऱ्या समस्या कमी होतील। ग्रामीण भागातील समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत। राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या त्रिस्तरीय यंत्रणेचे अनुकरण करण्यासाठी केंद्राने 73 आणि 74वी घटना दुरुस्तीद्वारे देशभरामध्ये पंचायत राजची अंमलबजावणी केली। त्यामागे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे तत्व होते। मात्र या यंत्रणांमधील पदाधिकाऱ्यांना अधिकार मिळाले पण निधी मिळाला नाही। पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी स्वतंत्र वित्त आयोग आणण्याची गरज आहे। राजकीय व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी राजकारणी व्यक्तीविषयी जनमानसात नाराजी आहे। जात, धर्म, पैशावर आधारित निवडणुका चिंताजनक बाब आहे। निवडणुकीकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते। त्यामुळे आपली प्रतिमा दुरुस्त करण्याची गरज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एक समाजसेवक म्हणून आपली कामातून प्रतिमा निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले। या परिषदेमध्ये दिवसभरात जीवनराव गोरे, जयंत गुरव, भारत पाटील, अरुण सोनार, सीमंतिनी खोत, वासुदेव, पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले। या परिषदेला राष्ट्रवादीचे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत समिती सदस्य उपस्थित होते। राष्ट्रपतींचे नाव सर्व पक्षांनी एकमताने निश्चित करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले। राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पंचायत राज परिषद या कार्यक्रमाच्या वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कृषी मंत्री शरद पवार म्हणाले, राष्ट्रपतींचे पद हे देशातील सर्वोच्च पद आहे। या पदासाठी सर्व पक्षांनी समन्वयाने नाव निश्चित करण्याची गरज आहे। राष्ट्रपती पदासाठी नाव निश्चित करण्याची प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू होती। यूपीए पक्षाचे प्रणव मुखर्जीचे नाव निश्चित केल्यानंतर फक्त तृणमूल काँग्रेसचा विरोध होता। राष्ट्रपती पदासाठी सोनिया गांधींनी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांबरोबर वैयक्तिक चर्चा केली। पंतप्रधानांनीही विरोधी पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली। मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव या सर्वांशी चर्चा केल्यानंतर बैठकीमध्ये मुखर्जींचे नाव निश्चित करण्यात आले। डाव्या पक्षाचा काँग्रेसच्या आर्थिक धोरणाला विरोध आहे, पण देशाचे संविधान सांभाळणारे सर्वोच्च पद असणाऱ्या पदासाठी विरोध करणार नाही। प्रणव मुखर्जी 1969 पासून उत्तम संसदपटू, प्रशासनावर पकड असणारे, संविधानाची उत्तम जाण असणारे नेते आहेत। त्यांच्या नावाला कोणाचा विरोध होणार नाही। राष्ट्रपती पदासाठी अनेकदा निवडणुका झाल्या, यावेळेसही निवडणूक झाल्यास प्रणव मुखर्जी मॅजिक फिगर गाठतील। राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी 5,49,442 मतदानांची गरज आहे। यूपीएकडे तृणमूल काँग्रेस बरोबरच असल्यास एकूण 4,59,623 मतदान आहे। तृणमूल काँग्रेसने विरोध केल्यास काँग्रेस आणि घटक पक्ष आणि बसपा, सपा आणि राजद मिळून एकूण 5,49,565 मते होतात। त्यामुळे राष्ट्रपतींच्या पदासाठी ममता बॅनर्जींनी पाठिंबा न दिल्यासही प्रणव मुखर्जी निवडणूक जिंकतील, असेही त्यांनी नमूद केले। सहकाराबाबतचे कायदे कडक असताना देखील काही लोक चुकीचे वागतात आणि जनतेत चुकीचा संदेश जातो, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 97वी घटना दुरुस्ती आणि प्रस्तावित सहकार कायदा या विषयावरील सहकार परिषदेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके, सहकार सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष विद्याधर
विद्याधर अनासकर, उपाध्यक्ष विठ्ठलदास डागा, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात काही त्रुटी आणि दोष असल्याचे मान्य आहे, म्हणून सगळ्या सहकार चळवळीला नावे ठेवणे योग्य नाही. भुदरगड बँकेचा 750 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. या बँकेचे ऑडिट करताना दोष असतानाही अवर्ग दिले गेले, त्यामुळे दुर्लक्ष झाले आणि गोरगरीब जनतेचे पैसे बुडाले. त्यामुळे घटना दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने ऑडिटच्या बाबतीत बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांनी ग्राहकाभिमुख आणि सकारात्मक भूमिका घेऊन शहरी आणि ग्रामीण भागातील सहकाराचा पाया भक्कम केला पाहिजे. संगणकीकरणाचा वापर करून संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीव लक्ष केंद्रित केले पाहिजे. लेखापरीक्षणातील काही बाबी चिंताजनक असून राज्यासाठी त्या अडचणीच्या ठरतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सहकार विभाग आणि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वतीने 97वी घटना दुरुस्ती आणि प्रस्तावित कायदा या विषयावर आयोजित सहकार परिषदेच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री उपस्थित होते. या प्रसंगी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, आनंदराव अडसूळ, आमदार उल्हास पवार, बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त मधुकर चौधरी उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या सहकार विषयक 97व्या घटना दुरुस्तीमधील काही तरतुदी स्वागतार्ह आहेत, तथापि लेखापरीक्षणासह काही बाबी चिंताजनक असून राज्यातील त्या अडचणीच्या ठरतील. त्यामुळे सहकारी संस्थांवर राज्य सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. तथापि केंद्रांच्या सहकार विषयक घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. नव्या घटना दुरुस्तीनुसार संस्थांच्या लेखापरीक्षणाचे अधिकार तसेच संचालक मंडळाच्या बरखास्तीचे अधिकार सहकार खात्याकडे राहणार नाहीत. त्यामुळे सहकारी संस्थांवर सरकारचा वचक राहणार नाही. सहकार मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील सहकारी संस्थांमध्ये 4 लाख कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे सहकार चळवळींवर जनतेचा विश्वास आहे हे स्पष्ट आहे. घटना दुरुस्तीमुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन सहकार कायद्यात सर्वसमावेशक बदल करावेत, असेही ते म्हणाले. इंडियन मार्शल आर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शिवराजमुद्रा छत्रपती अवॉर्ड्स 2012 चे वितरण मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया टेक्सटाईल बोर्ड कमिटीचे व्हाईस चेअरमन शिवानंद हुल्लाळकर हे होते. अभिनेत्री अलका कुबल, अरुण बक्षी, पायल तिवारी, संगीतकार आनंदजी, महाराष्ट्र कल्चरल बोर्डचे संचालक आशुतोष घोरपडे, दिग्दर्शक हरीश शहा, खुर्शीद चौकसी, IT खान आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक आशुतोष घोरपडे यांच्या हस्ते मान्यवरांना गौरवण्यात आले. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात असा पुरस्कार मिळणे कठीण आहे आणि त्याहून कठीण शिवाजी महाराजांच्या नावाचा. मला याचा अभिमान वाटतो. यामध्ये माझ्याकडून जे काही प्रयत्न होतील ते मी करेन, असेही ते म्हणाले. बाल कलाकार सलोनी हिलाही यावेळी गौरवण्यात आले. यावेळी सलोनीने प्रेक्षागृहात बसलेल्या सर्व प्रेक्षकांना मनमुराद हसवले. तिने वेगवेगळे आवाज काढून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर मार्शल आर्ट कलाकारांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. यात 9 चाकू, ट्रिपल किक, किक शॉट दाखवण्यात आले. पुण्याच्या हसीम अली यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे तर आम्रपाली पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. अल्ताफ राजा यांनी विविध गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक शाळेमध्ये असे उपक्रम राबवण्यात आले पाहिजेत. त्यामुळे सक्षम भारत होण्यात मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. और मेरे आदमी में जिस चीज की कमी है उसे दिमाग कहते हैं. फिजाएं कहती है प्यार करो, बाहर कहती है आंखें चार करो, मगर स्कूल वाले कहते हैं पहले 5वीं तो पास करो. पाँच बरस का बच्चा है. तुझे ख्याल में
कवयित्री ज्योत्स्ना भोळे यांनी नाट्यसृष्टीला नवीन संजीवनी प्राप्त करून दिली, असे गौरवोद्गार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले. रुजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी यांच्या वतीने आयोजित ज्योत्स्ना भोळे सरोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्योजक कृष्णकुमार गोयल, सुनील वनारसे, विद्या अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर उपस्थित होत्या. पाटील म्हणाले, ज्योत्स्ना भोळे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. सन 42 मध्ये त्यांनी कुलवधू या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. मराठी नाट्यसृष्टी त्यावेळी पडत्या काळात होती. भोळे यांनी नाट्यसृष्टीला नवीन संजीवनी प्राप्त करून दिली. यावेळी प्रथमेश लगाटे, अमोल बावडेकर, शिल्पा पुंटांबेकर, मीनाक्षी पेंढारकर यांनी शिवरामी वंदले, मर्मबंधातली ठेवही, काटा ऋते कोणाला, जोहार मायबाप, घेई छंद मकरंद यासह विविध नाट्यगीते सादर केली. त्यांना उदय कुलकर्णी, भरत कामत, माऊली टाकळकर यांनी साथ संगत केली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.